तिकडे सोलापूर विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडणार आहे। जिल्ह्यातील 6 केंद्रांवर हे मतदान होणार आहे। मवियाचे वसंत देशमुख विरुद्ध महायुतीचे राजेंद्र राऊत या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे। आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय। सोलापूर विधान परिषदेसाठी सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। जिल्ह्यातल्या 6 केंद्रांवर हे मतदान होत आहे। या लढती म्हणजे मवियाचे वसंत देशमुख विरुद्ध महायुतीचे राजेंद्र राऊत यांच्यामध्ये थेट लढत आहे। दरम्यान या मतदान केंद्राबाहेरून सौरभ वाघमारे आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा पाहूयात। काही वेळाचा अवधी उरलेला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून सोलापूर जिल्हाभरात जे आहे ते 6 केंद्रांवरती ही विधान परिषदेच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। सध्या मी उत्तर सोलापूर तहसील कार्यालय या परिसरात आहे आणि या परिसरात 8 वाजल्यापासून आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि पोलिसांचा जो आहे सुरक्षेच्या दृष्टीने जो आहे तो या परिसरात तगडा बंदोबस्त दिसून येतोय। ठिकठिकाणी जे आहेत ते बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीने जे आहे ते मतदारांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कोणत्याही पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक साहित्य जे आहे ते बाळगता येणार नाही। त्याचबरोबर पेन जे आहेत प्रशासनाच्या वतीने जांभळ्या रंगाचे पेनाने मतदान करण्यासाठी सांगितले। त्यामुळे मतदारांना जे आहे ते सोबत येताना कोणत्याही प्रकारचा पेन सुद्धा घेऊन येण्यास जो आहे त्याची मनाई केलेली आहे। सध्या जे आहेत ते DCP प्रीतम यावलकर या परिसरात जे आहेत ती आता पाहणी करतानाचं चित्र दिसतंय। तर त्याचबरोबर या मतदान केंद्रावरती जो आहे तो पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याचं दिसून येतंय। जिल्हाभरात जे आहेत ते एकूण 615 मतदार जे आहेत ते आज आपला विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावताना देखील दिसून येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन बोलूसह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।